नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो इंदापूर या शहरामध्ये कोर्टाच्या समोर आहे आणि या ठिकाणी 2012ला इंदापूरच्या कारखान्यावर ऊस दरवाढीसाठी एक फार मोठं आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन तीव्र होतं. त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले होते आणि ते नेते राजू शेट्टी आज इथं इंदापूरमध्ये आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करत आहोत. साहेब, मला सांगा, आपण 2012ला फार मोठं आंदोलन केलं होतं शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आणि त्यात शेतकऱ्यांना न्याय मिळाला सुद्धा आणि ह्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले होते. पण आज त्यावेळेस बिल कसं तरी मिळत होतं, पण आज तर बिलच मिळत नाही आणि त्यासाठी आता तीव्र आंदोलन तुमचं दिसत नाही. आंदोलन प्रत्यक्षात ग्राउंड लेवलला जाऊन करायचं हे काम शेतकऱ्यांचंच असतं. जन आंदोलन उभं राहिलं तर त्याला दिशा द्यायचं काम माझ्यासारख्याचं असतं. पुन्हा एकदा जर अशा प्रकारचा शेतकऱ्यांनी उठाव केला तर निश्चितच आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊ. पण अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्यांची मानसिकता कशी झालेली आहे की कुणीतरी लढायला पाहिजे आणि मला न्याय मिळाला पाहिजे. आपल्यावर अन्याय होतो, आपले पैसे बुडालेले आहेत आणि मग आपणच रस्त्यावर उतरलं पाहिजे. आणि मग रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्याला जर का कुणी जरा ओरखडा जरी काढला तर त्याची चामडी सोडून काढायला आम्ही कमी पडत नाही. परंतु ते उतरणार कोण रस्त्यावर, आणि ती मानसिकता आज शेतकऱ्यांची राहिलेली नाही. कारण 2012ला या भागात एक भक्कम अशी संघटना आम्ही बांधलेली होती, परंतु यश मिळालं, पैसा मिळाला, शेतकऱ्यांना संघटनेचं महत्त्व वाटेनं असं झालं, शेतकरी विखुरले. मग हे साखर कारखानदार म्हणजे माझावर आलेल्या जनावरासारखंच असतं. ज्या त्यावेळी माज जिरवावा लागतो, नाहीतर ते अजून माज वाढतो. आता माज त्यांचा वाढलेला आहे, मग शेतकऱ्याने आता त्यांचा माज काढला पाहिजे. मग आता माज वाढला तर माज त्याचा जिरवणार का शेतकरी संघटना? 100% जिरवणार, पण त्यासाठी शेतकऱ्यांनी साथ दिली पाहिजे. साहेब सांगतात की बघा, अर्थातच शेतकरी स्वतः तयार झालं पाहिजे आणि स्वतः न्याय घ्यायला शिकलं पाहिजे असं त्यांचं ह्यातून सांगायचं आहे. मला सांगा, आता बाबुराव बोत्रे यांनी महाराष्ट्रातले बरेचसे कारखाने ताब्यात घेतले, परंतु बऱ्याचशा कारखान्यावर बिलाची बोंब आहे, त्याच्याबद्दल काय सांगता? 3 महिन्यापूर्वी मी इंदापूरला आलेलो होतो न्यायालयीन कामकाजासाठी. एक बघा, लक्षात घ्या, 14 वर्षापूर्वी आंदोलन करून शेतकऱ्यांनी पैसे घेतले, तेलपाटे आम्ही सगळे मारतोय कोर्टामध्ये. आम्ही नाही तक्रार केली, अजून 10 वेळा मारू आम्ही तेलपाटे, मुद्दा तो नाही आहे. तर त्याच वेळी मी बोललेलो होतो, हा बोत्रे चोर आहे आणि हा शेतकऱ्यांना फसवणार आहे. त्यावेळी याच इंदापूर तालुक्यातून माझ्यावर प्रचंड अशी टीका झालेली होती की तुम्हाला शेतकऱ्याला जास्त पैसे मिळतात हे बघवत नाही. आणि 4 महिन्यापूर्वी मी वर्तवलेलं बाकीचं खरं ठरलेलं आहे. बघा, साहेब सांगतात की मी अगोदर सावध केलं होतं, तरी सुद्धा तो कारखाना त्यांच्या ताब्यात दिला गेला आणि मी 3 महिन्यापासून इथे हेल्पाटा घालतोय. इथं कोर्टात तारखा आहेत, ज्या 13 वर्षापासून. आणि 3 महिन्यापूर्वी बाबुराव बोत्रेबद्दल यांनी सांगितलं होतं. 13 वर्षापासून इथं कोर्टात हेल्पाटे घालतायत आणि शेतकऱ्यांनी मात्र त्यावेळेस बिल घेतलं आणि तेवढी गर्दी आता नाही. शेतकरी इथल्या राजकीय नेत्यांमुळे विखुरले गेले. त्यामुळे त्यावेळेस जी संघटना बांधली होती ती आता संघटना राहील नाही, ते स्वतः कबुली देत आहेत आणि स्वतः मात्र आम्ही हेल्पाटे घालतो असं ते सांगतायत. खरं तर शेतकऱ्यांनी स्वतः न्याय घेतला पाहिजे. आता त्यांना ह्यातून तेच सांगायचं आहे, शेतकरी तयार झाले पाहिजेत. ज्याच्यावर अन्याय होतोय त्यानं पुढं आलं पाहिजे. कुणीतरी सारखं अन्यायाला आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्यांनी वाईट व्हायचं आणि मग पुन्हा ह्यांनी बिलं घ्यायची, हे मात्र त्यांना ते मान्य नाही. जर ही पुन्हा शेतकरी संघटना बांधली गेली तर तसंच तीव्र आंदोलन इथं उभं राहील असं ते सांगतात. हे होते आपल्यावर आता ज्यांनी पहिला प्रश्न उत्तर दिलं आहे राजू शेट्टी साहेब. आता आपण त्यांची केस जी 2012ला आंदोलन केलं त्या आंदोलनाची केस जे लढतायत, 13 वर्ष झालं जे केस लढतायत, हे जे महेश ढुके म्हणून आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. साहेब, मला सांगा, आपण राजू शेट्टी यांची केस आपण लढताय आणि राजू शेट्टी यांनी फार मोठं आंदोलन उभं केलं होतं आणि त्या आंदोलनाचा उद्देश होता की शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. न्यायासाठी त्यांनी आंदोलन उभं केलं होतं. त्यांच्यावर सरकारने गुन्हे दाखल केले, त्याची केस आपण लढताय. कुठल्या स्टेजला केस आहे? आता जवळजवळ याच्यामध्ये 8 ते 9 गुन्हे दाखल होते. सगळ्या गुन्ह्यांमध्ये मागच्या 5 ते 6 गुन्ह्यांमध्ये ते निर्दोष मुक्त आहेत. आत्ता ज्या केसेस आहेत त्या 313 आज स्टेटमेंट त्यांचं झालेलं आहे. आर्ग्युमेंट आणि जजमेंटला ते लागतील. याच्या अगोदर ज्या केसेस दाखल झालेल्या होत्या त्यात शेकडो कार्यकर्ते होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सर्व केसेस आम्ही विनामूल्य चालवतो. 1 रुपयासुद्धा ह्याच्यामध्ये घेत नाही. त्याचं कारण असं आहे की वकील असतील किंवा चळवळीसाठी काम करणारे लोक असतील, समाजासाठी काहीतरी ऋणानुबंध असतं आणि कोणीतरी समाजासाठी लढतं आहे, त्याच्यासाठी आपल्याला जेवढं शक्य आहे त्या प्रत्येक व्यक्तीने योगदान दिलं पाहिजे. म्हणून मी आणि माझे सर्व सहकारी मित्र, माझे सिनियर ॲडव्होकेट असतील, हे सगळं आम्ही मिळून हे केस चालवत आहोत. याच्यामध्ये पुंडलिक कोकाटेसारखा एक चांगला जवान एक अपघाताने ह्याच्यामध्ये गेला, त्याचं आम्हा सर्वांना दुःख आहे.
परंतु इथं एक व्यक्ती शहीद झाला, अनेकांना इथं शेतकऱ्यांच्या मुलांना हेल्पटेक करतात, मारावे लागतात. परंतु दुर्दैव असं आहे की शेतकऱ्यांनी अजूनही जागं झालं पाहिजे, एकजुटीनं सामना केला पाहिजे आणि तरच सर्वांना न्याय मिळणार आहे. आणि आम्हाला खात्री आहे की आणि ह्याच्यामध्ये मी सर्वप्रथम न्यायपालिकेचे सुद्धा आभार मानतो. त्यांनी सत्य तपासून या सर्वांना निर्दोषमुक्त केलेलं आहे. आणि आम्हाला सगळ्यांचं पाठबळ आहे, शेतकऱ्यांचं पाठबळ आहे, खासदारांचं, सदाभाऊंचं, सगळ्यांचं पाठबळ आहे. म्हणून आम्ही इथपर्यंत केसेस चालवतोय. इथून पुढेही समाजामध्ये जे गरजू लोक आहेत, ज्यांना न्यायापासून जे वंचित राहत आहेत आणि विशेषतः जे समाजासाठी कार्य करतात, यांच्यासाठी आमची जी टीम आहे ती कायम एक विनामूल्य काम करत राहते आणि ती राहील. हे बघा, ह्यांनी महत्त्वाचा मुद्दा असा मांडला आहे की ते वकील जरी असले तरी वकील व्यवसाय म्हणून हे केस लढत नाहीत. तर एक शेतकऱ्याचा आपण सुद्धा लेकरू आहे आणि शेतकऱ्याच्या लेकराला भविष्यात न्याय मिळाला पाहिजे आणि या अशा लढणाऱ्या नेत्यांचं खच्चीकरण होऊ नये म्हणून त्यांना सुद्धा न्याय दिला पाहिजे म्हणून ते केस लढत आहे. त्यांनी महत्त्वाची सूचना मांडली, त्यांचा आपण आभार मानू. पात्रा, मी महाराष्ट्र एक्सप्रेस.